आरोग्य जागृती. सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्या बरोबर जे प्रमुख पाहुणे आहेत, ज्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत, कामगार चळवळीमध्ये त्यांचं मोठं काम आहे, मोठं योगदान आहे. वेगवेगळ्या संघटनांवर त्यांनी काम केलेलं आहे. कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी वेळ प्रसंगी स्वतःवर गुन्हे दाखल करून घेतलेले आहेत. ते आहेत प्रहार जनशक्ती कामगार संघटनेचे शहर अध्यक्ष राजेंद्र पवार साहेब. आमच्या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. मराठवाड्यासहित आजूबाजूच्या 4 जिल्ह्यांचं जी जीवनवाहिनी जिला म्हटलं जातं, सर्वसामान्यापासून तो धनधान्यांपर्यंत सुद्धा घाटी हॉस्पिटलकडे ज्या भावनेने बघितलं जातं, जिथे आपण कामही करतात, आपला जॉब आहे, सर्वसामान्यांना मदतही करतात आणि कामगार संघटना सुद्धा चालवतात. कामगार संघटना चालवतात असताना घाटीत भ्रष्टाचार हा प्रकार पुढे यायला लागलाय, असं सर्वसामान्यांची आता एक जनभावना झाली. घाटीतील भ्रष्टाचाराच्या बाबतीत आपण कामगार संघटनेचे एक नेते म्हणून, कामगार संघटनेचे पुढारी म्हणून काय सांगाल? सर्वप्रथम माझ्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आपल्या चॅनलचं मी मनापासून धन्यवाद करतो की आपण मला या ठिकाणी बोलवलं आणि जेवढे काही कर्मचाऱ्यांचे प्रश्न असतील किंवा रुग्णांचे प्रश्न असतील त्यासाठी आपण मला या ठिकाणी बोलवलं. सर्वप्रथम आपलं मनापासून धन्यवाद. आपण जे प्रश्न विचारला की घाटीत या ठिकाणी मराठवाड्यात जेवढे काही कानाकोपऱ्यातून या ठिकाणी लोक येतात, आपल्याला सांगू इच्छितो की मराठवाड्यातच नाही तर विदर्भातून या ठिकाणी लोक येतात. विदर्भ असेल, खानदेश असेल, 14 जिल्हे आज घाटीवर आपल्या अवलंबून आहेत. बरोबर आहे, आपलं म्हणणं बरोबर आहे. या ठिकाणी आलेल्या सर्व रुग्णांची या ठिकाणी काळजी घेतली जाते आणि डॉक्टर असो, परिचारिका असो किंवा अधिकारी असो किंवा वर्ग 400 कर्मचारी असो, या ठिकाणी त्या रुग्णांची चांगल्या पद्धतीने तो कसं नीट होईल, चांगलं होईल, त्या ठिकाणी त्याचं ट्रीटमेंट व्यवस्थित केलं जातं. साहेब, पण घाटीला भ्रष्टाचाराची कीड लागली अशी एक भावना वरड आता जनसामान्यातून यायला लागली. काय वाटतं? मागच्या काही 5-6 वर्षापासून जे आपण पाहतोय की घाटीत भ्रष्टाचाराच्या संदर्भात आपल्या माध्यमातून म्हणा किंवा प्रिंट मीडिया म्हणा किंवा सोशल मीडिया म्हणा, यांच्या माध्यमातून जे काही भ्रष्टाचाराचे आरोप प्रत्यारोप लागत आहे ते त्याला हो म्हणायला काही हरकत नाही. कारण की त्या ठिकाणी असे काही घडून येतं की त्या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की बाबा भरपूर काही ठिकाणी अशा जागा आहेत, मग ते सार्वजनिक बांधकाम असो, किरकोळ भांडार असो, त्या ठिकाणी भ्रष्टाचाराचे अभ्यागत समितीचे काही माजी सदस्य जे आहेत, त्यांनी ज्या काही मशिनरी मेडिकलसाठी ज्या मशिनरी लागतात त्याच्या बाबतीतही काही आरोप केले आहेत. काही मुख्यमंत्र्यांपर्यंत त्याचे पुराव्यासहित त्यांनी दाखले दिले, तरीही यांच्यावर काही कारवाई होत नाही. याला जबाबदार कोणी? काय वाटतं? मान्य मुख्यमंत्री साहेबांनी अभ्यागत समितीचे जेवढे काही सदस्य, मग ते आमदार असो, खासदार असो, यांचं सर्वांचं मान ठेवून जेवढं काही आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय छत्रपती संभाजीनगर यांना जेवढं काही निधी दिलेलं आहे ते मराठवाड्याच्या भल्यासाठी व रुग्णांच्या आरोग्यासाठी या ठिकाणी दिलेलं आहे. पण त्या ठिकाणी कुठंतरी भ्रष्टाचार होत आहे, याला आपण सांगू इच्छितो की बाबा मान्य अभ्यागत समितीचे जेवढे सदस्य आहेत त्यांनी पाठपुरावा केलेला आहे, याची वरती तक्रार केलेली आहे आणि याची आम्हाला आशा आहे की मान्य मुख्यमंत्री साहेब बरोबर चौकशी करतील आणि जो काही याच्यात म्हणजे संभाजीनगर जिल्ह्याचे महाराष्ट्राचे विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेता असतील, अभ्यागत समितीच्या अध्यक्ष असतील, मध्य मतदारसंघाचे आमदार प्रदीपजी जयस्वाल असतील, अजून 2-3 आमदारांनी सध्याचे जे डीन आहेत घाटीचे त्यांच्याबद्दल मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांकडे लेखी तक्रार केलेली आहे, तरी सुद्धा त्यांच्यावर कारवाई होत नाही. कारवाई होईल, त्याच्यातून सत्यता समोर येईल, ते दोषी आहे नाही आहे हा नंतरचा प्रश्न आहे, पण त्यांच्यावर कारवाई व्हावी असं आपल्याला वाटतंय का? वाटतं ना साहेब. आज तुम्ही पहा, मराठवाड्याचे किंवा छत्रपती संभाजीनगरचे एवढे काही लाडके आमदार खासदार, मग त्याच्यात आपले मध्यचे लाडके प्रदीपजी जयस्वाल असो
विरोधी पक्ष नेता अंबादासजी दानवे साहेब असो, ते अभ्यागत समितीचे अध्यक्ष आहेत. अध्यक्ष आहे, ते सर्व जणांनी त्यावेळेस मान्य अधिष्ठाता साहेबांची एवढी काही भ्रष्टाचाराची सगळी चौकशी करून त्यांना मान्य मुख्यमंत्री साहेबांकडे तक्रार केलेली आहे. आता ते दोषी आहे का नाही आहे ते मान्य मुख्यमंत्री साहेब ठरवतील. चौकशीच्या जे काही चौकशीतून समोर येईल. चौकशीतून समोर येईल आणि त्याच्यातून काही निष्पन्न झालं तर जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. असं वाटतंय काय चौकशी समिती स्थापन व्हायला पाहिजे आणि चौकशी होईपर्यंत सध्याचे जे अधिष्ठाता आहे त्यांना पदावरून दूर केलं पाहिजे असं वाटतंय? हे बघा, आज मान्य अधिष्ठाता साहेब त्यांच्यामध्ये पहिले तर इगो आलेला आहे. कारण की ज्यावेळेस ते 2009ला वैद्यकीय अधीक्षक पद स्वीकारलं होतं त्यावेळेस त्यांच्यात असं काही इगो नव्हतं, ऍटिट्यूड नव्हतं. पण आज ते नंदुरबार असो, परभणी असो, त्याच्यानंतर अंबाजोगाई असो किंवा जळगाव असो, या ठिकाणी जेवढे काही जे म्हणतात ना आपण कांड करून आलेले आहे त्या सगळ्यांचा लेखाजोखा आमच्याकडे आहे आणि आज ना उद्या आम्ही ते सगळं उघड करणार आहे. साहेब, पण एका हिशोबाने जर बघितलं की दुसरी बाजू जर बघितली, सुकरे साहेब जे सध्याचे डीन आहेत ते येण्याच्या पहिले घाटीची परिस्थिती जी होती ते आल्यानंतर अधिष्ठाता पदाचा त्यांनी पदभार घेतल्यानंतर त्यामध्ये सुधारणा ही खूप सारी झाली. चिठ्ठीमुक्त घाटी असेल, पार्किंग असेल, डॉक्टरांची सिक्युरिटी असेल, नर्सेसची सिक्युरिटी असेल, ड्युट्यांच्या बाबतीत असेल, कर्मचाऱ्यांच्या घराचा एक प्रश्न आहे जे आपण खूप मोठे आंदोलन केले तेही काही मार्गी लागले असं वाटत नाही का? ते चांगलं काम करताय. तुम्ही जे म्हणताय कसं राहतं, डोंगर दुरून चांगलं दिसतं पण त्याच्या जर जवळ गेल्यानंतर मग आपल्या लक्षात येतं की डोंगर किती चांगलं दिसतं. ज्या पद्धतीने आपण बोलतोय की बाबा मान्य सुकरे साहेब आल्यानंतर घाटी चिठ्ठी मुक्त झाली, सिक्युरिटी, कर्मचाऱ्यांचे निवासस्थान हे सगळे, पण याच्यामध्ये एवढा मोठा भ्रष्टाचार आहे की ज्या दिवशी उघड होईल ते सगळं तुमच्या समोर येईल. साहेब, आरोग्य जागृती चॅनलच्या मार्फत आरोग्याशी निगडीत संपूर्ण मराठवाडाच नाही, मराठवाड्याच्या आजूबाजूचे 14 जिल्हे ज्यांच्यावर अवलंबून आहे अशा घाटी हॉस्पिटलच्या बाबतीत एक मोठा भांडाफोड करणार आहेत. त्याच बाबतीत आमच्या बरोबर बोलण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये प्रहार जनशक्तीचे कामगार संघटनेचे शहर अध्यक्ष राजेंद्र पवाल हे हजर होते. पुढच्या भागामध्ये मोठा धरूनचनी पुराव्यासहित आम्ही मोठा पुन्हा एक भांडाफोड करणार आहोत. कैंसर के सामने जहां हर पल महत्वपूर्ण होता है, वहां एक ऐसी जगह है जो सहानुभूति, समर्थन और संवेदना प्रदान करती है. आपका स्वागत है उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में, जहां हम सहानुभूति और विशेषज्ञता के साथ देखभाल को नया रूप देते हैं. यहां हमारी समर्पित चिकित्सा पेशेवरों, योगदानकर्ताओं और देखभालकर्ताओं की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात मेहनत करती है. यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है, यह समझने के बारे में है कि सफर क्या है. हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं. दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं. हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है, जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है. पेशेंट केयर गिवर हमें उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में इलाज ही नहीं, एक समुदाय मिला जो हमारी समझता है और परवाह करता है. हमारी स्थानीय उपलब्धियों में स्थान हमारी स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है. हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हों. साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा, गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं. साथ में हम बदलाव ला सकते हैं.